आज जय जवान पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या माध्यमातून त्यांचे हस्ते उद्घाटन झालं ते आदरणीय खासदार साहेब उमाजी कोल्हे साहेब, त्या तालुक्याचे विद्यमान आमदार श्रद्धाजी सोनवणे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवर समोर माजी आमदार, आता आम्ही दोघे तर माहित आहे. मगाशी मी अतुल शेठला बोललो, माझे तुम्ही जर माझे आला का नाही, पण आम्ही दोघे नक्कीच माझे आमदार आहोत, याच्याबद्दल वाद नाही. समोर दिलबाजी धुंडरी बसले आहे. आत्ताच या गटातून निवडून आलेल्या कंचताई, पंचायत समितीच्या माध्यमातून निवडून आलेले आमचे माझा जुना सहकारी शांतारामजी जाते, दुसरे सर्व दोन सहकारी. या प्रसंगी मी पाहत आहे की सर्वच पक्षाचे लोक आलेले आहेत. काँग्रेसचे आलेले आहेत, राष्ट्रवादीचे, दोन्ही राष्ट्रवादीचे आलेले आहेत, शिवसेनेचे आलेले आहेत, जनता दलाचे सुद्धा आलेले आहेत. मला वाटतं जयवंतरावजी ओरिजिनल जनता दलाचे असतील का नाही मला शंका नाही, तो जनता दलाचे पक्ष ते आलेले आहेत आणि सर्वच पक्षाचे मंडळी आलेले आहेत. आणि मी म्हणजे ही ताकद कोणाची आहे असा कार्यक्रम फार क्वचित पाहायला मिळतो. सर्वच पक्षाचे पदाधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी, तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आवर्जून उपस्थित आहेत, आदराने उपस्थित आहेत. जयवंतरावांच्या आदराच्या पोटी किंवा अतिरिक्त धाकापोटी उपस्थित आहे. हा आदर नाही, कदाचित आम्ही धाक नाही बोला, अतिरिक्त धाकाच्या पोटी उपस्थित आहेत ते जयवंतरावजी आमचे साडू आहेत, याचा मला फार मोठा अभिमान आहे. ताकद, एका कार्यकर्त्याची ताकद कशी असते याचं उदाहरण म्हणजे जयवंतरावजी घोडके आहेत असं म्हटलं तरी बाबा ठरणार नाही. सर्वच नेत्यांना मी म्हणतो, कधीही सांगत असतो की नेता मोठा की कार्यकर्ता मोठा, कार्यकर्ता मोठा असतो. जयवंतरावजी आपण खऱ्या अर्थानं या सगळ्यांपेक्षा मोठे आहात, म्हणून तुम्ही सगळ्यांना इथे आवर्जून यावं लागलेलं आहे. आदराने म्हणा, अतिरिक्त भीतीने म्हणा किंवा प्रेमाच्या पोटी म्हणा, सर्वजण इथे उपस्थित आहेत. मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि पतसंस्थेविषयी वगैरे सगळं बरेच लोक बोलले, तांत्रिक क्षेत्र काय आपलं नाही, पतसंस्था वगैरे तर आम्ही जर पतसंस्था काढून पैसे दिले तर आम्हाला पैसे द्यायलाच कोण पत देणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पतसंस्था ही वस्तुस्थिती आहे. आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी एका पुस्तकाचं एक सुंदरचं पुस्तक, गोष्ट पैशा पाण्याची, परंतु जयवंतरावजी हे पुस्तक आपण मला फार उशिरा दिलं. याच्या अगोदर दिलं असतं तर मला चांगलाच फायदा झाला असता. पण आता काय फायदा होणार, आता पैसे कमायचे म्हणजे आता पैसे कमायला पुढे जाणार आणि पाण्याची तर व्यवस्था म्हणजे मला वाटतं माझ्या कार्यकाळात मी करण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलाय असं मला वाटतं. या बेल्यामध्ये हांड्याने पाणी विकलं जायचं, बरोबर ना, हांड्यावर तर आता इथे त्यावेळेस पाणी वगैरे ठीक आहे. शेतीचं पाणी, पिण्याचं पाणी यांना सर्वांना करण्याचं काम मी केलं. जास्त वेळ घेत नाही. सावंडी उभं राहत असतानाच बोलले की थोडक्यात बोला. तसं मी काय बोलणारच माणूस नाही हो. खासदार साहेब, आमदार साहेब, मला एक अधिकारी बोलला, भेटला होता, यू शुड स्पीक बाय युअर वर्क. तुम्ही तुमच्या कामाने बोलले पाहिजे. म्हणून मी माझ्या एक स्मरणिका काढली होती, त्याच्यामध्ये फक्त पिक्टोरियल होतं, 2-4 लेख होते, चित्र अर्थ सांगितलं. आपण कामाने बोलत असतो. त्यामुळे घोडके साहेब, मी काही जास्त बोलणार नाही, काय तुम्ही काय काळजी करू नका. असं आता पतसंस्था वगैरे सगळं, पतसंस्था एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे पतसंस्था एक त्या सहकारी संस्था का उभ्या राहिल्या. आदरणीय यशवंतरावजी चव्हाणांनी 1960 साली जेव्हा महाराष्ट्राचा मंगल कलश शिवनेवरती आणला आणि त्यांनी आधुनिक महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं, त्याच्यानंतर ज्या सहकार चळवळीची स्थापना झाली आणि त्याच्या माध्यमातून या पतसंस्थेच्या स्थापना, सहकाराची स्थापना झाली, त्याच्या माध्यमातून पतसंस्थाची स्थापना झाली. खऱ्या अर्थानं पतसंस्था म्हणजे काय, ज्याला पत नाही त्याला पत देण्याचं काम पतसंस्था करत असते. म्हणून या संस्थेला पतसंस्था म्हणतात. आमच्यासारखं, माझ्यासारखं पुढे उदाहरण दाखल
कोण गेला तर अगदी गरज आहे, निकट आहे, तर जयंतरावजी तुम्ही अर्ध्या रात्री सुद्धा पैसे देऊ शकता, बरोबर की नाही? कारण हा माणूस देणार आहे, पद आहे. तर अशा प्रकारे ज्यांना पद नाही त्यांना पद देण्याचं काम ही सहकारी संस्था करतात, पतसंस्था. आणि त्यांचा त्यातच बोलले की आम्हाला काही शाखा वगैरे काय वाढवायच्या शाखा नाही, चांगला विचार आहे त्यांचा. आणि मी नेहमी सांगत असतो की पतसंस्था मगाशी आपल्या साहित्य निबंधकांनी सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये किती 200-250 पतसंस्था आहेत, 7 लाख कोटीचे जे आहेत. परंतु आणि ते हेही बोलले की जवळ फार कमी पतसंस्था आपल्या डबगाईला, आपल्या तालुक्याच्या डबगाईला आहे, जवळ नाहीच असेल म्हणून. पतसंस्था ही खऱ्या अर्थानं विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा याच्या माध्यमातून टिकले आहे. आणि आपली जय जवान पतसंस्था मी नेहमी सांगत असतो की आदरणीय जयवंतरावजी घोटके आणि त्याचे सहकारी यांच्या विश्वासाने तो ही पतसंस्था चालली. आणि त्याचा मेन कणा इज द स्पिंडल. त्याचा स्पिंडल खऱ्या अर्थानं आमचे जयवंतरावजी घोटके आहेत. ते आमचे साधू असल्यामुळे मला त्याचा खास आणि विशेष अभिमान आणि आदर वाटतो. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी त्यांना सांगितलं होतं येतं म्हणजे मला फक्त व्हॉट्सअपवरती कार्यक्रम पाठवा. मी काय कोणत्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की व्हॉट्सअपवरती पाठवा आता स्मरण करा, बाकी तिकडे येण्याचं काही तसदी घेऊ नका. तरी पण ते आले, परवा आले, त्याबद्दल पहिल्यांदाच आले कोळवाडीला. मी आता कोळवाडीला राहतो, पहिल्यांदाच आले कोळवाडीला. त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या या पतसंस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. ही आणि शिस्त आहे, शिस्त असल्यामुळे ही पतसंस्था भारवाटीत जाणार याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाही. मग अशी अनंतराव चौगुलेंनी सांगितलं की ही स्वर्ण महोत्सवाची वाट चालू म्हणजे अजून 25 वर्ष. आता किती झालंय? म्हणजे 1950 त्यावेळेला सुद्धा त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मला बोलावं ही परमेश्वरावरती विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय सरकार.